Welcome back, friends, to the English class. Last period, we have discussed about the activities given in the warming up in unit number 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. Now, today we are going to discuss about this book, about Swami and Friends, this book, this book is written by R.K. Narayan. This is a book review. Now, I am going to continue this lesson. See on page number 69. बुक रिव्ह्यू पुस्तकाचं समीक्षण करणं, सिंहावलोकन करणं किंवा परीक्षण करणं नमुन्यादाखल आपणाला इथं हा एक पाठ घेतलेला आहे. या पाठावरून आपण एखाद्या परिच्छेदाचं, एखाद्या कथेचं, एखाद्या पुस्तकाचं परीक्षण कसं करू, त्याचं समीक्षण कसं करू, याच्यासाठी हा एक नमुन्याला पाठ इथं आपणापुढं घेतलेला आहे. ओपन युअर बुक. See on page number 69. The lesson name is Book Review Swami and Friends by R.K. Narayan. Paragraph number 1. A little bit about the book. या पुस्तकाविषयीचं थोडंसं आपण इथं या परिच्छेदामध्ये पाहणार आहोत. Anything I mention about the book can be mistakenly understood as a spoilers. So, I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. Here, the short paragraph is given. Anything I mentioned about the book can be mistakenly understood as a spoilers. या पुस्तकाच्या कथेचं सार सांगणं किंवा त्या पुस्तकाविषयी थोडंसं सांगणं हे चुकून हे पुस्तक बिघडवल्याप्रमाणे होईल. म्हणून सो आय वुड रादर गिव अ ग्लान्स इन टू द बुक. म्हणून मी केवळ दृष्टिक्षेप या पुस्तकाविषयी टाकणार आहे. पुस्तकाविषयी दृष्टिक्षेप टाकणं हेच बरं होईल विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स. त्या पुस्तकामधील घटना, त्या घटनांची माहिती ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी किंवा त्या कथेमध्ये असणारे जे प्लॉट्स आहेत, कथानक जे आहे, ते कथानक तुमच्यासमोर मांडणं म्हणजे हे पुस्तक पूर्णपणे बिघडवून टाकण्यासारखं होईल. आणि म्हणून केवळ मी दृष्टिक्षेप या पुस्तकावरती टाकणार आहे. हिअर इज द फर्स्ट पॅरेग्राफ. सेकंड पॅरेग्राफ. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into a trouble and he gets a good beating from his father. In this second paragraph, the main character in this book is a Swami who is only 10 years old boy, and he is a very mischievous boy. Of that time, that means the British time, all the boys are such a types of boys. म्हणजे त्या काळामध्ये ब्रिटिशकालीन मुलांची वैशिष्ट्य कशी होती हे या पुस्तकामधून R.K. नारायण सांगण्याचा आपणाला प्रयत्न करतात. आता ह्या पुस्तकामध्ये स्वामी हा एक मिसचिवस लिटल किड आहे, म्हणजे एक खोडकर मुलगा आहे. अबाउट 10 years old and living in the era म्हणजे काळ, त्या काळामध्ये वेर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल, ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये आधिपत्याखाली ज्यावेळा आपला देश होता त्या काळामधील ही मुलं सर्वदा अशा पद्धतीचीच होती. Like most kids of that age, Swami is a kid
म्हणजे त्या काळात जशी मुलं होती तशा पद्धतीचा स्वामी हा मुलगा होता. हू कॅनॉट स्टे ॲट अ वन प्लेस, कधीही एका जागेला न बसणारा. आता इथं वाक्य दिलेलं आहे, हू कॅनॉट स्टे ॲट अ वन प्लेस. आणि या वाक्यामध्ये आपण काय करायचं आहे, मेक अ अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे होकारार्थी वाक्य करा, कारण हे नकारार्थी वाक्य आलेलं आहे. किंवा यूज अनएबल टू, हे वापरा असं सांगितलेलं आहे. एकतर या वाक्याचं होकारार्थी वाक्य करा किंवा अनएबल टू वापरा. आता या वाक्यामध्ये कॅन नॉट याच्याऐवजी आपण काय घालायचं आहे, अनएबल टू. याच्या पूर्वी सहाय्यक क्रियापद कोणतं येईल, इज, आणि आहे असं वाक्य लिहायचं आहे. हू इज अनएबल टू स्टे ॲट वन प्लेस. इथं पूर्णविराम येईल. जाता जाता आपण ग्रामरची अशी काही वाक्य पाहूया, म्हणजे जेणेकरून ग्रामरचा सुद्धा अभ्यास होऊन जाईल. अँड ॲब्झोल्युटली हेट्स स्कूल, आणि तो शाळेचा पूर्णपणे तिटकारा करायचा. इवन वर्स मॅथमॅटिक्स, आणि त्यातही गणिताचा तर अतिशयच तिटकारा करायचा. स्कूल इज हिज ॲब्झोल्यूट नाईटमेअर, भयानक स्वप्न. राईट डाऊन दिस वर्ड. सम वर्ड्स आर गिवन इन युअर मार्जिन. आणि शाळा म्हणजे त्याला त्याच्या जीवनामध्ये पडलेलं एक भयानक स्वप्न असं वाटत असायचं. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू अ ट्रबल. याच्यामध्ये, या पाठामध्ये ही कथा या मुलाच्या आयुष्यामधील घटना याविषयी, अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स, त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या घटनाविषयी, त्याच्या घडामोडीविषयी आपणाला माहिती देतं. ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू अ ट्रबल, जो मुलगा सातत्यानं आपल्यावरती संकट ओढवून घेत असतो, अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि त्या काळामध्ये पालक ते सुद्धा मुलांना खूपच बदडून काढायचे. आज पालकांची मुलं ही लाडकी झालेली आहेत, कारण एक किंवा दोन असल्या कारणानं, पण त्या काळामध्ये भरपूर अपत्य असल्या कारणामुळं त्या मुलांना पालक बडवून काढत होते. त्या पद्धतीनं त्या काळातील तो मुलगा स्वामी हा त्या पद्धतीतला होता. पालकांच्याकडून, वडिलाकडून भरपूर मार खाणारा, सतत एका जागी न बसणारा, अनेक उपद्व्याप करणारा, सतत स्वतःवरती संकट ओढवून घेणारा असा हा मुलगा या उतार्यामध्ये इथं माहिती दिलेली आहे. हिअर इन दिस पॅरेग्राफ द रायटर गिव्ज अबाउट द इन्फॉर्मेशन ऑफ द मेन कॅरेक्टर स्वामी. हाऊ वॉज ही इज डिस्क्राइब्ड इन दिस paragraph. Now the third paragraph. Swami is a talkative little kid. Talkative, बडबडणारा, सतत बोलणारा एक छोटा मुलगा. And thinks that his way of facing life. येणाऱ्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक संकटाला सामोरं जाण्याची त्याची तयारी होती. त्याविषयीच त्याच्या डोक्यामध्ये सतत विचार असायचे. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, त्याबद्दलच तो सतत बोलायचा. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. त्याला जीवनामध्ये एखादी सत्य घटना समजावून घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळेला त्या सत्य शोधण्यासाठी कठोर मार्गाचाच तो अवलंब करायचा.
म्हणजे पुढच्याला ठेच मागचा शहाणा, म्हणजे पुढच्यानं एखादी चूक केली तर तशा पद्धतीनं आपण करू नये, हे त्यामधून तो शिकत नव्हता. प्रत्येक वेळेला नवीन गोष्ट शिकण्यासाठी, नवीन सत्य शिकण्यासाठी तो आपल्यावरती संकट ओढवून घेणारा असा हा मुलगा होता. As many teens back then, all he wants to do is play under the sun. अनेक मुलांच्या सारखंच त्या काळामध्ये असणारे अनेक मुलं त्याच्यासारखंच हा सुद्धा काय करायचा, ही वॉन्ट्स टू डू हीज प्ले अंडर द सन. तो उन्हामध्ये खेळायचा. आता इथं वाक्य दिलेलं आहे, ही वॉन्ट्स टू डू. is a play. Under the sun. Add a question tag. आता या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅगचा वापर करा आणि ते वाक्य पुन्हा लिहा. रीड दिस सेंटेन्स युझिंग ॲड अ क्वेश्चन टॅग असं वाक्य विचारलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण क्वेश्चन टॅग लिहित असताना आहे असं वाक्य लिहून घेऊ. ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. आता याच्यानंतर स्वल्पविराम दिला आपण. स्वल्पविराम नंतर या वाक्यामध्ये कोणतं सहाय्यक क्रियापद आहे का बघायचं. सहाय्यक क्रियापद दिलेलं नाही. वॉन्ट्स हे मुख्य क्रियापद दिलेलं आहे. वॉन्ट्स हे क्रियापद मुख्य दिलं असल्यामुळं डू, डज आणि डिड यापैकी आपण डजचा उपयोग करूया. नॉट वाक्यामध्ये नसेल तर तिथं घालूया. त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, त्याचा शॉर्ट फॉर्म आपण डज, डझंट आणि वाक्यामध्ये दिलेला कर्ता आहे असा ठेवूया. डझंट ही अशा पद्धतीनं आपण याचं रूपांतर करू शकू. किक समथिंग, कशाला तरी किक मारायचं, लात मारायची. क्लाइंब अ ट्री, झाडावरती चढायचं. ब्रेक समथिंग, काहीतरी कोणत्या तरी वस्तूंची मोडतोड करायची. अँड हरॅस समबडी, आणि एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या मुलाला आपण काय करायचं, त्रास द्यायचा. हरॅस समबडी. सच अ टाइप्स ऑफ क्वालिटीज आर गिवन इन धिस बॉय. सच अ टाइप्स ऑफ सिग्निफिकन्स आर गिवन इन धिस paragraph. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody. Unlike kids today. आजच्या मुलांच्या सारखं त्या काळामध्ये ती मुलं नव्हती. अशा स्वभावाची मुलं होती. This in fact was and in most parts of India still is. आजही, अजूनही त्या काळामधील असणारी जी मुलं आहेत ती मुलं अशा स्वभावाची आहेत. द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. त्या काळामध्ये असणाऱ्या मुलांचं हे वागणं अशा पद्धतीचं टिपिकली होतं. ही अशा पद्धतीची मुलं वाढत होती. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन द किड्स लाईफ. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. तंत्रज्ञानाला त्या काळामध्ये फारसं स्थान नव्हतं. आता इथं वाक्य परत एकदा दिलेलं आहे. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. या वाक्यामध्ये आपण ॲड अ क्वेश्चन टॅग वापरून ते वाक्य पुन्हा करू शकतो. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हवाक. टू प्ले हवाक, दिस इज द फ्रेज गिवन इन दिस पॅरेग्राफ.
टू प्ले हवाक एखादी अनर्थ घटना घडविणे. In your book, there is given one margin in your right side. The meaning is given there. To play havoc means to prevent a normal function and cause a damage. अनर्थ घडवणे, वाईट काहीतरी करणं. All they want is to play havoc. सगळीकडे हाहाकार, अनर्थ, मोडतोड अशा पद्धतीची स्वभावाची मुलं त्या काळामध्ये होती. In what ways is Swami a typical boy in his growing years? अशा पद्धतीचा हा स्वामी नावाचा मुलगा या पुस्तकामधील त्या काळामध्ये वाढत होता. This above 2 paragraphs described here about the main character Swami, how he was. This is telling in this 2 paragraphs. In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10 years old mind. आता इथं R.K. नारायण यांनी या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे? डीपली इंटू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old माइंड. म्हणजे स्वामीच्या स्वभावाची काही वैशिष्ट्य याच्यामध्ये 10 वर्षाच्या स्वामीच्या मनाचा त्याने अभ्यास केलेला होता. एक्सप्लेनिंग एक्झिक्युटली, अतिशय उत्कृष्टपणे त्याचा स्वभाव त्याने तिथं, त्याचं मन, त्याचं वैशिष्ट्य त्याने तिथं त्या पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हाऊ ही थिंक्स, तो कसा विचार करायचा, त्याच्या मनामध्ये काय चाललेलं असेल. अँड व्हॉट इज अ पर्स्पेक्टिव्ह, व्हॉट इज अ पर्स्पेक्टिव्ह, पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन. राईट डाऊन दिस वर्ड. द मिनिंग ऑफ दिस वर्ड इज गिवन इन युअर मार्जिन. त्याचा दृष्टिकोन ऑफ द वर्ल्ड, या जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा होता, हे सर्व माहिती त्या पुस्तकामध्ये नारायण यांनी दिलेली आहे. द रीडर डज फील लाईक अ स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर्स ॲज द स्टोरी प्रोग्रेस. म्हणजे जशी जशी ही कथा पुढं सरकते, प्रोग्रेस होत जाते, तसं या पुस्तकाचं वाचन करणारा हा वाचक हा स्वामीला स्वतःमध्ये पाहू लागत असायचे. वाचणारा इतका तल्लीन होऊन जायचा की मी त्या कथानकामधला असणारा स्वामी हा स्वतःच आहे असं तो स्वतःला समजायचा. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. हीच जादू नारायण यांच्या लेखनाची खरी जादू आपणाला मानता येईल. म्हणजे इतकं वैशिष्ट्यपूर्ण, इतकी जवळीकता त्या कॅरेक्टरविषयी असायची. आजकाल वाचन कमी होत चाललेलं आहे. मुलं शांतपणे 15-20 मिनटं 25 मिनटं एका जागेला वाचन करत बसलेले आहेत. हे पाहणं अतिशय दुर्मिळ झालेलं आहे. आता काय करतो आपण, जास्तीत जास्त आपल्या TV समोर किंवा एखाद्या मूवीमध्ये असणारं जे काही कॅरेक्टर असतं, एखाद्या चित्रपटामध्ये असणारं कॅरेक्टर असतं, ते पाहत असताना ती मुलं, आजची मुलं इतकी तल्लीन होऊन जातात की ती कॅरेक्टर, त्यामध्ये असणारा नायक हा स्वतः मीच आहे असं समजतात. इतकं एकरूप त्या चित्रपटाबाबत होत असतात. पण वाचनाच्या बाबतीमध्ये ही बाब आपणाला आज पाहायला मिळत नाही आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे हे इथं आपण पाहूया. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम नखशिकांत. हे जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स R.K. नारायण यांनी लिहिलेलं आहे, ते नॉट ओनली मेअरली इंटरेस्टिंग, केवळ आपणाला आनंदच देतं, एन्जॉय देतं असं नाही आहे. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम द टॉप टू बॉटम. केवळ हे आनंदच देत नाही, तर नखशिकांत आपणाला ते एन्जॉय करतं पुस्तक. बट द वर्क अट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. परंतु
ज्या पद्धतीनं ते पुस्तक आपण वाचत असताना नखशिखांत आनंद उपभोगत असतो, त्याच पद्धतीनं या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असणारी मूल्य, साहित्यिक मूल्यसुद्धा ते पुस्तक आपणाला देत असतं. आता इथं एक वाक्य दिलेलं आहे बघा. R.K. Narayan's work attributes a lot of literary values. आता या वाक्याचं आपणाला चेंज द व्हॉइस करायचं आहे. आता इथं या वाक्यामध्ये आर के नारायण's work, this is the subject. Attributes, this is verb. A lot of literary values, this is the object. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म हे या वाक्यामध्ये दिलेलं आहे. या वाक्याचं आपण चेंज द व्हॉइस करायचं आहे. पहिल्यांदा आपण कर्माला कर्त्याच्या जागी न्यायचं. अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज अट्रिब्यूट्स आणि इथं व्हॅल्यूज आलेलं आहे, त्यामुळं आपण आर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप अट्रिब्युटेड बाय R.K. Narayan's work. असं याचं चेंज व्हॉइस होईल, प्रयोग बदला असं होईल. आता या पानावरचा हा शेवटचा उतार आपण बघतोय. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. Narayan is not merely an interesting read and that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. जरी हे पुस्तक किशोरवयीन मुलांच्या संबंधित असलं तरीसुद्धा हे पुस्तक वाचत असताना केवळ आपणाला आनंदच देत नाही, तर साहित्यिक जी मूल्य आहेत ते मूल्य जपण्याचा प्रयत्न करत असतं. हिअर we have completed the page number 69. The remaining parts of this book we are going to learn about the next period. Thank you.